राजेश विषय राजेश कदम यांनी टेजवर यायचं आहे. राजेश कदम संजय गौरव यांनी टेजवर यायचं आहे. संजय गौरव हॅलो दरम्यान चालू असलेला सामना आजच्या दिवसातील शेवटचा अर्थातच अंतिम सामना म्हणजे आपण सर्वजण या सामन्याचे साक्षीदार शिलेदार होतोय. सध्याची बाट ग्रामस्थ मंडळ आदगाव केशी यांच्या आयोजनात नटलेली थटलेली भरलेली स्पर्धा आपल्या समोर सादर होते. याच्या स्पर्धेचा शेवटचा आणि अर्थातच अंतिम सामना, ज्या सामन्यामध्ये आपल्याला समोरासमोर दोन संघ खेळताना पाहायला मिळतात. एका बाजूला आहे काळगाई कला क्रीडा मंडळ भरणे खेडचा संघ, तर दुसऱ्या बाजूला आहे गजानन केळशी दापोलीचा संघ. अर्थातच क्रीडा रसिकांचा प्रतिसाद मिळतोय. गजानन संघर्ष केळशी संघाला भरघोस प्रतिसाद मिळताना आपल्याला पाहायला मिळतोय. जो संघ खेळतोय सध्या स्थितीमध्ये 5 गुणांवरती, तर दुसऱ्या बाजूला भरण्याचा संघ खेळतोय 3 गुणांवरती. फार महत्वाचा सामना. या सामन्याच्या शेवटला आपल्याला अनेक प्रश्नांची उत्तर मिळणार आणि यावेळेला मात्र पिंटे आंबेकर वन मॅन सोलो टॅकल करताना पाहायला मिळाला. जागेवरती थांबवलं गेलं, जमिनीपासून पायांचा संपर्क तोडला गेला आणि अर्थातच चढाईपटूला थांबवण्यात यशस्वी झाला तो गजानन संघर्ष केळशीचा संघ. समोर 2 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण आणि सिद्धेश गौरव अर्थातच जिमी हा खेळाडू चढायचा मारवताना आपल्याला पाहायला मिळतोय. एका यशस्वी गुणाची कमाई करतोय, आपल्या कोर्ट मध्ये दाखल होतोय. 2 मिनिटं प्रमोद मोहिते प्रेक्षकांमध्ये कुठे असतील त्यांनी टेजवर यायचं. प्रमोद मोहिते सामन्यामध्ये पुन्हा एकदा सुरस रंगलेली आपल्याला पाहायला मिळते. राजेश विषय विकास मोहिते कुठे प्रेक्षकांमध्ये असेल तर टेजवर यायचा. विकास मोहिते म्हणजे काळू मोहिते. चालू सामन्याचं गुणफलक पाहायला मिळत आहे. रोमांचक गुणफलक अर्थातच 7-7 दोन्ही संघ समान गुणफलकावरती खेळताना पाहायला मिळतात. सुपर टॅकल यावेळेला ऑन आहे आणि अथर्व धुमाळ हा खेळाडू चढायच्या मारण्यासाठी सज्ज झालेला पाहायला मिळतोय. निदान रेषा यशस्वीरित्या पार करतोय. समोर 3 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण दृष्टीस पडतंय. रनिंग अटॅक करण्याचा प्रयत्न केला जातो. 11 नंबर पेंटे आंबेकर या खेळाडूला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला गेला होता. रिकाम्यात आपल्या कोर्टमध्ये दाखल होतोय. प्रत्युत्तरासाठी संजय शिवधनकर मला बोलत आहेत मागे मोबाईल टेजवर यायचं. संजय शिवधनकर स्टेजवर आम्हाला जागा झाली. मॅच बघा कुठली आहे, पण कुठली आहे? प्रायव्हेट रेकॉर्डिंग. रुपेश पवार एक बरं आहे. कुठे गेला विजयचा पाय फ्रॅक्चर आहे का? जो घरी देतो मग समजतं.
चीट झाली क्रीडारसिकांना विनंती आहे की आपण बाहेरून कोणताही कमेंट्स करायचे नाहीये. जाऊया तर पुन्हा एकदा क्रीडांगणाकडे, ज्या ठिकाणी आपल्याला सामन्याचा थरार अनुभवायला मिळतो. 8 गुणांवरती आपण पाहतोय काही भरणे खेड या संघाला, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय 9 गुणांवरती गजानन संघर्ष केशी दापोलीचा संघ खेळण्यासाठी सज्ज होताना पाहायला मिळतोय. फार महत्वाचा सामना आणि महत्वाची लढत इथे आपल्याला अनुभवायला मिळते. अंतिम सामन्यामध्ये आपण सर्वजण दाखल होतोय. या भारदार परफॉर्मन्सचा विजेता कोणता संघ असेल, अर्थातच ज्यासाठी आपण केला होता अट्टहास, अर्थातच तोच क्षण आपल्या सर्वांच्या समोर येऊन टेकलाय. ज्या क्षणासाठी आपण सर्वांनी मेहनत केली, असे सर्व खेळाडू यावेळेला सज्ज झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. मला मॅच ह्याच्यात बघायला लागते. हा मध्ये घेऊ नको तिथे की दरम्यान नजीर सर मांगावडे यांच्याकडून पिंट आंबेकर यांनी जी पकड केली, या पकडीसाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज येत आहे. ट्राय खतरनाक ठीक आहे, यशस्वी गुणाची कमाई होते. गजानन संघर्ष केशी संघासाठी 10 गुणांवरती जाऊन पोहोचलेला आपल्याला पाहायला मिळतोय. समीर निवरेकर पुढे प्रेक्षकांमध्ये असतील त्यांनी स्टेजवर यायचं आहे. समीर निवरेकर. अनुज जाधव, भजनी बुवा, गोसावी भजन मंडळाचे भजनी बुवा अनुज जाधव यांनी स्टेजवर यायचे. अनुज जाधव. अनिल पवार यांनी सुद्धा स्टेजवर यायचे. अनिल पवार. हॅलो, दरम्यान अजून एक कॅश प्राइज जाहीर होत आहे. आरके ग्रुप केशी यांच्याकडून पिंट्या आणि ऋतिक, अर्थातच पिंट्या आंबेकर आणि ऋतिक साठी प्रत्येकी 100 रुपयांचं उत्कृष्ट पकड केल्याबद्दलचं कॅश प्राइज येतं. त्याचप्रमाणे बहारदार परफॉर्मन्स अर्थात सिद्धेश गौरव या खेळाडूच्या माध्यमातून जो आपल्याला वारंवार पाहायला मिळतोय, त्याच्यासाठी देखील 100 रुपयांचं कॅश प्राइज आरके ग्रुपच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. वैयक्तिक पारितोषिक आहेत. नक्कीच आरके ग्रुप यावेळेला जर मैदानामध्ये आहे, क्रीडानगरीमध्ये आहे, तर बक्षिसांचा वर्षाव चालूच राहणार आहे, यात काही शंका नाही. गजानन संघर्ष केशी यावेळेला बघूया किती कॅश प्राइज आपल्या खिशात टाकून घरी घेऊन जाणार आहे. एक मिनिट करते. किशोरभाई देसाई यांच्या हस्ते अनुज जाधव यांचा सत्कार होईल. किशोरभाई देसाई. समीर निवरेकर. समीर निवरेकर. समीर निवरेकर स्टेजवर यायचं आहे. ते नसतील तर शैलेश निवरेकर आले तर चालतील. शैलेश निवरेकर. त्यांचा सत्कार करतील उमेश पाटील. अनिल पवार. अनिल पवार यांनी स्टेजवर यायचं. अनिल पवार आणि राजू शिवधनकर. राजू शिवधनकर त्यांनी स्टेजवर यायचं. राजू शिवधनकर. राजू शिवधनकरचा सत्कार करतील संदीप चिखले. हाय ते का हाय
पवारांचा सत्कार करतील राजू शिवधनकर. निनाद पाटील आणि स्टेजवर यायचं आहे. लाईव्ह शूटिंग चालू आहे. निनाद पाटील आणि सुशांत पवार पण स्टेजवर यायचं. सुशांत पवार हॅलो सुशांत पवार बघ तिथे 12-15 इकडे झालंय की नाही. हॅलो धन्यवाद सर. जाऊया पुन्हा एकदा क्रीडांगणाकडे ज्या ठिकाणी आपल्याला थरार अनुभवायला मिळतो. एका बाजूला आपण बघतोय भरणे खेडचा संघ 15 गुणांवरती खेळतोय, तर दुसऱ्या बाजूला गजानन संघर्ष कैशिया संघ खेळतोय 12 गुणांवरती. आक्रमक कविता आजमावा लागेल. कदाचित ज्यावेळेला आपण होम ग्राउंड वरती खेळतोय, स्वतःच्याच गावामध्ये आपण खेळतोय, गजानन संघर्ष कैशी काहीशा गुणांनी आपल्याला पिछाडीवरती दिसतो आणि चांगल्याचं मारवण्यासाठी सज्ज होतोय सिद्धेश गौरव. अर्थातच दापोली तालुक्याचा लाडका खेळाडू जिमी या खेळाडूला आपण बघतोय निदान यशस्वीरित्या पार करतोय. समोर 7 खेळाडूंचं अभेद्य क्षेत्ररक्षण भरणे खेड या संघाचं आपल्याला सज्ज झालेलं पाहायला मिळते. बजचं टिकटिक चालू होतीये आणि अर्थातच वेळेचा परिपूर्णपणे वापर करून सिद्धेश आपल्या कोर्ट मध्ये दाखल होतोय. प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय तो काय भरणे संघाचा 6 नंबर स्पर्धेत चढाई पडतो. सुशांत पवारांचा सत्कार करील निलेश तांबे आणि निनाद पाटीलचा सत्कार करतील मनोज डोके. धन्यवाद सर. यावेळेला आपण बघतोय सज्ज होतोय रत्नागिरीचा टायगर अर्थातच बंटी आंबेकर या खेळाडूला आपण बघतोय. फार महत्वाचा खेळाडू आहे. या खेळाडूने प्रत्येक क्रीडांगणावरती स्वतःच्या खेळाचा ठसा उमटवलेला आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असं गाव नाही जिथे बंटी आंबेकर या खेळाडूचं नाव नाही. प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये या खेळाडूने स्वतःचा खेळाचा ठसा उमटवलेला आपल्याला पाहायला मिळतो. थर्ड रेडची इशारत होती. 2 ऑल डायरेक्ट आपल्याला इथे अनुभवायला मिळते. 5 नंबर जर्सी परिधान केला. चढाईपट्टू यावेळेला चढाईचा 12 साठी सज्ज होतोय. आणि यावेळेला मात्र पिंटे आंबेकर छान या बिडू तुटून पडलेला आपल्याला पाहायला मिळतोय. नक्की सुंदर प्रयत्न केला गेला आणि नक्कीच डिफेन्स पुढे सरसावला. डिफेन्स देखील साथ भेटली. शेवटी ठोकला गेलाय, डावा खेळला गेला. एका यशस्वी गुणाची करण्यासाठी बॅक टू बॅक थर्ड रेड तिसऱ्या बॉलची इशारत. 2 ऑल डायरेक्ट निदान रेषेवरती यावेळेला कोणते निदान लागणार नाहीये. जर समोर 6 खेळाडूंचा क्षेत्ररक्षण आहे, बोनस गुण देखील यावेळेला मिळवला जाऊ शकतो. सिद्धेश गौरव बघूया कशा प्रकारची कामगिरी करतोय. सिद्धेश गौरव फार मोठ्या भूमिकेमध्ये सुद्धा असताना पाहायला मिळतोय आणि नक्कीच सडाईपटू सिद्धेश काहीशा सेंटीमीटर अंतराने मल्टीपॉइंट रेड सिद्धेश गौरव या खेळाडूची हुकलेली आपल्याला पाहायला मिळते. सक्सेस होतोय काही भरणे संघाचा डिफेन्स. नक्कीच एका गुणासोबत डिफेन्सच्या माध्यमातून आपल्याला उत्तर आलेलं पाहायला मिळतंय. पिंटे आंबेकर पुन्हा एकदा सुंदर प्रयत्न केला गेला. पिंट्याच्या माध्यमातून जशास तसा प्रत्युत्तर दिले गेलंय. क्रीडा रसिकांमध्ये देखील फार मोठी चर्चा रंगलेली आपल्याला पाहायला मिळते. मास्टर माइंड पिंटे आंबेकर मैदानावरती अप्रतिम खेळाचं प्रदर्शन करताना आपल्याला पाहायला मिळतोय. चालू सामन्याचं गुणफलक आपण पाहतोय 16-14. 16 गुणांवरती खेळतोय काळकाई भरणेचा संघ आणि 14 गुणांवरती खेळतोय तो अर्थातच गजानन संघर्ष केशी दापोलीचा संघ. एक दिवसीय भव्य दिव्य अशी जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेची मेजवानी आपल्या समोर आणि आपण सर्वजण या सामन्याचे साक्षीदार शिलेदार होताना दरम्यान सामना मध्यंतरासाठी थांबतोय. कोर्ट चेंज होताना आपण पाहतोय. 16-14 सामन्याचा गुणफलक. 16 गुणांवरती काळकाई भरणे खेडचा संघ, 14 गुणांवरती गजानन संघर्ष केशी दापोलीचा संघ. सचिन गौरव यांनी स्टेजवर यायचं. सचिन गौरव. सदानंद पवार यांनी पण स्टेजवर यायचंय. सदानंद पवार
आणि मनीष फुशिलकर. मनीष फुशिलकर स्टेजवर यायचं आहे. एक नंबर सचिन गौरव आणि स्टेजवर यायचं आहे. सचिन गौरव, सदानंद पवार. सदानंद पवारांचा प्रतिनिधी आला तरी चालेल. सदानंद पवार, सुनील गव्हाळे आणि त्यांचा सत्कार स्वीकारायचा आहे. सुनील गव्हाळे. उमेश पाटील यांचा सत्कार करतील अरविंद जाधव. उमेश पाटील. हे पण घेईन मी जेव्हा चालू होईल ना एंट्री जाईल आला ना बघ आता आवाज संदीपजी देसाई हे आताच स्टेजवर आलेले आहेत. त्यांचा सत्कार करतील जितेंद्र पवार. अरे दिसतोय तरी काय नरेंद्र कदम. नरेंद्र कदम यांनी स्टेजवर यायचं. नरेंद्र कदम. त्यांचा सत्कार करतील जितेंद्र पवार. काय करू हॅलो प्रथम खरं तर पुन्हा एकदा मी समालोचक उत्कर्ष गर्देकर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. जाऊया दुसऱ्या सत्रामध्ये अंतिम सामन्याच्या ज्या ठिकाणी पिंट्या आंबेकर एकाच पोझिशन वरती आपण टॅकल करताना पाहायला मिळतो आणि या सक्सेस टॅकल नंतर सामन्याचं गुणफलक होत आहे 16-16 झाले सगळे एकत्र गोळा आणि सामन्याचं गुणफलक झालंय 16-16. जबरदस्त दोन्ही संघ समान गुणफलकावरती आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत. फार महत्वाचा सामना, महत्वाची लढत यावेळेला पार पडताना आपल्याला पाहायला मिळते. सिद्धेश गौरव सेल फाऊल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. कबड्डीच्या खेळाकडे तोल जातं, हरकत नाही, कमबॅक करता येईल, पण वैयक्तिक जीवनामध्ये कधी तोल जाऊन देऊ नका. सिद्धेश गौरव यावेळेला आपल्याला सेल फाऊल होताना पाहायला मिळाला. नक्कीच बॅकलाईनच्या बाहेर बसावं लागेल. सिद्धेश या खेळाडूला फार महत्वाचा खेळाडू आहे. गजानन संघर्ष केशी संघाचा दरम्यान प्रत्युत्तरासाठी सज्ज होतो. काही फरक खेड दापोली खेड या संघाचा चढाईपटू अथर्व धुमाळ या चढाईपटूला आपण बघतोय जो फार महत्वाची भूमिका बजावतोय. एका यशस्वी गुणाची कमाई करतोय, आपल्या कोर्टमध्ये दाखल होतोय. प्रत्युत्तरासाठी पुन्हा एकदा सज्ज होतोय दापोलीचा स्टार आविष्कार साळवी. अर्थातच फार महत्वाचा खेळाडू आहे, ज्या खेळाडूने देखील दापोलीच्या अनेक क्रीडांगणावरती स्वतःच्या खेळाचा ठसा उमटवलेला पाहायला मिळतो. आणि यावेळेला मात्र मल्टी पॉइंट रेटची संभवता बघूया किती गुणांची कमाई होतीये. यशस्वी 2 गुणांची कमाई. बंटी आंबेकर सामना टेक्राईज करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. एक मिनिट. सुनील माने. सुनील माने.
नाही मारलं लांब होतं जास्त बदलला हो काय झालं खाली बसा आवडेल खाली बसा बोलणे सुनील माने प्रेक्षकांमध्ये कुठे असतील त्यांनी स्टेजवर यायचंय. सुनील मारे आणि त्यांचा सत्कार करतील इथून चीज करतील. चालू करा. धन्यवाद सर. जाऊया आता पुन्हा एकदा क्रीडागडाकडे, ज्या ठिकाणी ही स्पर्धा ही फार महत्वाची आहे, सन्मान फार महत्वाचं आहे. पण नक्कीच या समालोचनाच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्पर्धेमध्ये आपण प्रवेश करूया. 19-18 चालू सामन्याचा गुणफलक सिद्धेश गौरव एका 2 यशस्वी गुणांची कमाई करतोय, आपल्या कोर्टमध्ये दाखल होतो. मल्टीपॉइंट्सवर सिद्धेशच्या माध्यमातून सजलेली आपल्याला पाहायला मिळते. चालू सामन्याचा गुणफलक आपण पाहतोय 21-18. अर्थातच 21 गुणांवरती गजानन संघर्ष केशी, 18 गुणांवरती काळकाई बर्ड ऑल आउटच्या उंबरठ्यावरती अर्थातच एकुलता एक उरलेला चढाईपटू चढाईच्या मार्गाने पाहायला मिळतोय. वेगावरती स्वार होतोय, मैदानामध्ये दाखल होतोय. बघूया कशा प्रकारे खेळी सजवली जाईल. ऑल आउट होणार की समोरच्या खेळाडूंना बाद करणार. आणि यावेळेला मात्र पिंट्या साखळी पद्धतीमध्ये बाद करतोय. यशस्वी बोनसची कमाई भरणे संघासाठी, तर 3 गुणांची कमाई गजानन संघर्ष केशी संघासाठी. प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय पिंट्या. ज्या खेळाडूने अनेक क्रीडांगणावरती स्वतःच्या खेळाचा ठसा उमटवला, बहारदार परफॉर्मन्स दिला. कबड्डीसाठी ज्या खेळाडूने अतोनात प्रयत्न केले, अतोनात मेहनत घेतली, अर्थातच स्वतःच घाम गाळला आणि त्याच्यानंतर मैदानामध्ये दाखल झाला असा पिंट्या आंबेकर मैदानामध्ये दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला मात्र काहीसा त्रुटी समय मागून घेतला गेलाय. भरणे संघाच्या माध्यमातून त्रुटी समयामध्ये चर्चा केली जाईल की यापुढे असणारा खेळ कशा प्रकारे असला पाहिजे. चालू सामन्याचं गुणफलक आपण पाहतोय 24-19. 24 गुणांवरती घेतोय गजानन संघर्ष 83, तर दुसऱ्या बाजूला 19 गुणांवरती घेतोय काळकाई भरणे खेडचा संघ. खेड विरुद्ध दापोली असा चालू असलेला हा जिल्हास्तरीय भव्य दिव्य अंतिम सामना इथे आपल्याला अनुभवायला मिळतोय. या सामन्यासाठी पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय सर दादू, अर्थातच दापोली तालुका पंच म्हणून कृषाल सुर्वे. त्याचप्रमाणे सरपंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतो या सामन्याच्या मंचेडे सर आहेत आणि आशुतोष सर बोरकर देखील पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. बीटी सर सहाय्यक गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये, तर दुसऱ्या बाजूला डॉक्टर संदेश आणि सगळे सहाय्यक गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला गोडा चेहऱ्यावरती गोड स्माइल घेताना पाहायला मिळतात. नजरचा वार सांभाळतात तर श्रीकांत तोरडकर, दुसऱ्या बाजूला सूरज सर आपल्याला गुणलेखनाचं काम करताना पाहायला मिळतात. थर्ड रेड सांभाळतात प्रफुल्ल सर भोगल. या सामन्याचं लाईव्ह प्रक्षेपण चालू आहे निनाद लाईव्ह स्ट्रीम या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून, आणि या सामन्याचं धावतं समालोचन आपल्यापर्यंत पोहोचवतोय मी स्वतः उत्कर्ष कर्तेकर. फार महत्वाचा सामना, महत्वाची लढत इथे क्रीडारसिकांना अनुभवायला मिळते. अक्सर कहा जाता है कि मुश्किल नहीं है कुछ दुनिया, तू जरा हिम्मत तो कर, ख्वाब बदलेंगे हकीकत में, तू जरा कोशिश तो कर. नक्कीच इथे प्रयत्न करावा लागेल. काळकाई भरणे संघाला फार दूरून आलेला संघ आहे. खेड तालुक्यामधून दापोलीच्या एका टोकाला अर्थातच केशीच्या या क्रीडांगणावरती दाखल होतोय. प्रयत्न केला जातोय, खेळ सजवला जातोय. चालू सामन्याचे गुणफलक आपण पाहतोय 24-20. 24 गुणांवरती केशी दापोली, तर दुसऱ्या बाजूला 20 गुणांवरती काळकाई भरणे खेडचा संघ. थर्ड रेडची इशारत होती. डू ऑर डाय रेड आहे. करात्मा महाराष्ट्र सिद्धी असताना सिद्धेश गौरव, आणि यावेळेला मात्र सिद्धेश गौरवला पकड होते. टाळ्या वाजतायत तर त्या भरणे संघासाठी एका यशस्वी गुणाची कमाई होते. खेड संघाच्या खात्यामध्ये प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय तो भरणे संघाचा चढाईपट्टू. या खेळाडूला आपण मगाशी बाद होताना बघितलं. कशाच्या चुकीमुळे समोरच्या खेळाडूला कदाचित त्याने स्पर्श केलाही असेल, पण स्वतःची चूक त्यावेळेला घडली. सेल्फ कंट्रोल त्याने खेळाडूने गमावला आणि समोरच्या कोर्टमध्ये बोलला. अर्थातच ज्यावेळेला आपण कबड्डी
कबड्डीची रेड आपण करतोय. आपल्याला मैदानामध्ये कबड्डी कबड्डी तोंडातून शब्द उच्चारायचा आहे. याच्या व्यतिरिक्त जर आपण काय बोलतोय, आपल्याला बॅक लाईनच्या बाहेर बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. आशुतोष सरांचा तो डिसिजन होता की रेडर मैदानामध्येच अर्थातच समोरच्या कोर्टमध्ये बोललाय, त्याच्यामुळे आपल्याला बाहेर बसावं लागलं. या चढाईपटूची आपण मागच्या चढाईमधली चूक पाहिली होती, त्याला देखील यशस्वी पकड झाली. गजानन संघर्ष केशी संघाच्या माध्यमातून प्रत्युत्तरासाठी मात्र सज्ज होतोय तो सिद्धेश गौरत. दापोली तालुक्याचा लाडका खेळाडू आहे, जिमी म्हणून त्या खेळाडूला संबोधलं जातं. रिकाम्या हाताने आपल्या कोर्टमध्ये मागे फिरतोय, प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय. ज्या खेळाडूला आपण नक्कीच येत्या पर्वामध्ये प्रो कबड्डीच्या माध्यमातून सर्वजण टीव्ही मध्ये बघण्यासाठी उत्सुक आहोत, असा 1 नंबरची अशी परिधान केलेला अथर्व धुमाळ यशस्वी बोनस गुणाची कमाई करतोय. पिंट्याच्या समोरून बोनस गुण चोरून आणला जातोय. फार महत्वाचा गुण आहे. भरणे संघासाठी एक एक गुण आपल्याला इथे भरलेला पाहायला मिळतोय. एक एक गुण इथे अत्यंत कमालीने आपल्या संघासाठी मिळवला जातोय, प्राप्त केला जातोय. भरणे संघ पोहोचतोय 22 गुणांवरती, तर दुसऱ्या बाजूला गजानन संघर्ष केळशी दापोलीचा संघ पोहोचतोय 25 गुणांवरती. अथर्व धुमाळ पुन्हा एकदा चढाईचा भार मारण्यासाठी सज्ज झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. मागच्या चढाईमध्ये देखील यशस्वी बोनस गुणाची कमाई केली होती. आविष्कार आणि पिंट्याच्या समोरून गुण नेला होता, हक्काचा बोनस गुण होता. आता मात्र रिकाम्या हाताने मागे फिरतोय. रेडची इशारत होते. सिद्धेश गौरत डू डायरेक्ट निदान दिशेवरती मित्र समाधान मानून चालणार नाहीये. रनिंग एंटरचा धावा लॉबीचा वापर केला जातोय. मैदानाची शपथ घेतली जातीये. जर मैदानाची आपण शपथ घेतोय तर नक्कीच आपल्याला भान असलं पाहिजे. आपण आपल्या संघाचं, आपल्या गावाचं नाव असलेलं किट अर्थातच जर्सी आपण परिधान करत असतो. आपण मैदानाची शपथ घेतोय, ज्या मैदानासाठी, ज्या खेळासाठी आपण वर्षभर अनेक वर्ष मेहनत केलेली असते. ज्या खेळाच्या मैदानामध्ये फक्त 20-30 मिनिटं मिळतात आपल्या खेळाचं प्रदर्शन करण्यासाठी, त्या मैदानाची शपथ घेताना आपल्याला भान असलं पाहिजे, आपल्याला कॉन्फिडन्स असला पाहिजे. आपल्या समोरच्या खेळाडूने स्पर्श केलाय नाही केलाय. जाऊया तर पुन्हा एकदा क्रीडाकाराकडे. चालू सामन्याचं गुणफलक आपण पाहतोय 26-23 गुणांवरती पाहतोय आपण. गजानन संघर्ष केळशी दापोलीचा संघ तर दुसऱ्या बाजूला 23 गुणांवरती घेतोय काळकाई भरणे खेडचा संघ. फार महत्वाची लढत आणि महत्वाचा सामना संपायला शेवटची 5 मिनिटं असताना पंचांचा इशारा येतोय. या 5 मिनिटांमध्ये नक्कीच आक्रमक पवित्र आजमावला जाईल. भरणे संघाकडून सामन्याचं गुणफलक 26 गुणांवरती. गजानन संघर्ष केशी 23 गुणांवरती भरणे संघ. आणि यावेळी मात्र सुंदर प्रयत्न केला गेला होता चढाईपटूच्या माध्यमातून आणि तितका सुंदर पकडीचा नमुना गजानन संघर्ष केशी संघाच्या माध्यमातून. अथर्व धुमाळ फार सुंदर प्रयत्न केला गेला होता, पण तितका सुंदर पकडीचा प्रयत्न देखील गजानन संघर्ष केशी संघाच्या माध्यमातून केलेला. नक्कीच अथर्व धुमाळ या खेळाडूने जे खेळाचं प्रदर्शन केलंय, ज्या पद्धतीने त्याने निसटण्याचा प्रयत्न केलाय ना, लाजवाब. सर्व क्रीडा रसिकांना विनंती आहे की अथर्वच्या या ट्राय साठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. 27-23 सुंदर प्रयत्न केला गेला होता अथर्वच्या माध्यमातून. जर अथर्व निसटला असता तर सामन्यामध्ये पुन्हा एकदा मोठी रंगत आपल्याला निर्माण झालेली पाहायला मिळाली असते. सामना संपायला शेवटची 4 मिनिटे. फार मोठा आक्रमक पवित्र आजमावा लागेल तो खेळ संघाला. प्रत्युत्तरासाठी पुन्हा एकदा आजच्या दिवसामधला सक्सेस सिद्धेश गौरत. दुसऱ्या सत्रातील पहिली त्रुटी समयाची संधी मागून घेतली गेलेली आहे आताच भरणे संघाच्या माध्यमातून. नक्की सर चालू सामन्याचं गुणफलक आपण पाहतोय 27-23 आणि त्रुटी समय मागून घेतला गेलेला आहे. आपण ज्यावेळेला चौथीच्या इतिहासाचा पुस्तकाचा अभ्यास करतो, छत्रपती शिवाजी महाराजांवरती लिहिलेला इतिहास आहे, आणि त्यावेळेला आपण नक्कीच वाचायला मिळतं की काळ्या कुट्ट अंधारात आपली दिशा ठरवून वाट काढायची असते. संकटे आली असतात डगमगून न जाता त्यांवर मात करून पुढे जायचे.
बलाढ्य शत्रूशी आपल्या तुटपुंज बळाने झुंज देत आपले सामर्थ्य वाढवत जायचे असते, सहकार्यांना उत्साह देत व शत्रूला सतत चुकवत आपले यश मिळवायचे असते. हे सर्व गुण शिवरायांमध्ये होते. आदर्श पुत्र, सावध नेता, लोक कल्याणकारी, प्रशासक, हिकमती लढवय्या, सज्जनांचा कैवारी आणि दुर्जनांचा कीर्तनकार असे आमच्या शिवरायांच्या व्यक्तिमत्वाचे कितीतरी तेजस्वी पैलू होते. हे सारे पाहिले की पुन्हा पुन्हा वाटते शिवरायांचे आठवावे रूप आणि शिवरायांचा आठवावा प्रताप. नक्कीच छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले भविष्य जाणलं होतं. आपण शिवाजी महाराजांचा इतिहास विसरून चालणार नाही. आपल्या प्रत्येकाच्या नसानसामध्ये आपल्याला छत्रपतींचं नाव भिनलेलं पाहायला मिळतंय. सामन्याचं गुणफलक 27-23. फार महत्वाचा सामना, रोमांचक लढत इथे क्रीडा रसिकांना अनुभवायला मिळते. 27 गुणांवरती खेळतोय गजानन संघर्ष केळशी संघ. सामना संपला, शेवटची 3 मिनिटे 23 गुणांवरती खेळतोय काळकाई बर्डेकेडचा संघ. अँकल होल सक्सेस होतोय बंटीच्या माध्यमातून. 28 गुणांवरती जातोय केळशीचा संघ. गजानन संघर्ष केळशी दापोली 28 गुणांवरती, तर दुसऱ्या बाजूला 23 गुणांवरती काळकाई बर्डे खेळचा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. सिद्धेश गौरव या खेळाडूला जर पकड होतीये तर 23 वरून 25 गुणांवरती जाईल. सुपर टॅकल ऑन आहे कारण 2 गुणांची भर पडेल. काळकाई बर्डे संघाच्या खात्यामध्ये बघूया टॅकल सक्सेस होणार का. सिद्धेश गौरव आजच्या दिवसामधील, आजच्या सत्रामधील नक्कीच बहारदार परफॉर्मन्स खेळाडू म्हणून त्याच्याकडे देखील बघितलं जातंय. ऑल आउटच्या उंबरट्यावरती पुन्हा एकदा भरणे काळकाईचा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतो. आणि यावेळेला मात्र उत्कृष्ट सांघिक पद्धतीचा नमुना सादर केला जातोय. थोडक्यासाठी निसटला असता तर कदाचित या खेळामध्ये पुन्हा एकदा आपल्याला चुरस निर्माण झालेली पाहायला मिळाली असते. सामना संपायला शेवटची 2 मिनिटे असल्याचा पंचांचा इशारा येतोय. मागच्या वेळेला पण झाला, त्याच्या आधी झाली ना मॅच, प्रॅक्टिस चांगली दिसते. आपण काय 2 वेळा प्रयत्न हे खास बघायला चांगले हे ते खास बघायला खेळतेच आहेत ना दरम्यान आर के ग्रुपकडून एक पारितोषिक येतोय. सिद्धेश गौरव या खेळाडूसाठी 50 रुपयांचं कॅश प्राइज, त्याचप्रमाणे बंटी आंबेकर या खेळाडूसाठी देखील 50 रुपयांचं कॅश प्राइज. चालू सामन्याच्या गुणांचा जर आपण विचार करतोय, अंतिम सामन्याच्या चषकावरती सज्ज झालेला संघ गजानन संघर्ष केळशी असं जर आपण म्हणतोय तर काही वावगं ठरणार नाहीये. पण अथर्व धुमाळ या खेळाडूकडून देखील फार मोठ्या अपेक्षा आहेत. भरणे संघाच्या आणि इथले क्रीडा रसिकांच्या फार मोठी भूमिका बजावावी लागेल. प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय 5 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू. निदान दिशा यशस्वीरित्या मार करतो. रनिंग अटॅच करण्याचा प्रयत्न केला जातोय. दोन्ही कोपऱ्यांमध्ये सुंदरसं पदरित करता खेळी सजवली गेली. रिकाम्या तर आपल्या कोर्टमध्ये दाखल झाला. सामना संपला शेवटचे 1 मिनिट आणि आता मात्र कबड्डीचा मास्टर माइंड पिंट्या आंबेकर यावेळेला मैदानामध्ये दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. वेळेचा परिपूर्णतेने वापर केला जातोय. पिंट्याच्या माध्यमातून कोणतीही रिस्क घेतली जात नाहीये. सुंदर खेळी सजवली जाते. नक्कीच इथल्या क्रीडा रसिकांना कळून चुकतंय की गजानन संघर्ष केळशी यावेळेला अंतिम चषकाच्या वरती आपलं संघाचं नाव कोरण्यासाठी सज्ज झालेला पाहायला मिळतोय. मान्यवरांना देखील कळतंय आणि अर्थातच यावेळेला रत्नागिरीचा टायगर सेल्फ अर्थातच बाद होताना आपल्याला पाहायला दिला जातोय. काही भरणे संघाला शांत आणि संयमी खेळीचं प्रदर्शन केलं जातं. तिसऱ्या चढाईची इशारा झालेली आहे. पिंड्या एका यशस्वी गुणाची कमाई करताना कदाचित आपल्याला पाहायला मिळतोय. महत्वाचा खेळाडू टिपला जातोय आणि यावेळेला मात्र मैत्रीपूर्वक लढत आपल्याला इथं पाहायला मिळते. दोन्ही संघांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. तर सामना संपतोय आणि अंतिम विजयी ठरतोय गजानन संघर्ष केळशी, तर उपविजयी ठरतोय काळकाई भरणे. विश्वास पवार विश्वास पवार क्या करता बॉस, आने का पब्लिक की डिमांड थी, कहानी खत्म होने को आई और अभी तक एक्शन शुरू ही नहीं हुआ।